गाडी शेजारी आनंदाने हसत उभा होता. तो ड्रायव्हर सीटवरती बसलेल्या तनिषशी गाडीच्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून बोलत होता. तनिष सर, माझ्या लक्षात आलंय की आपला रिपोर्टर्स बद्दलचा तिरस्कार वाटतो की नाही हे ती व्यक्ती कोण आहे यावर पण अवलंबून असतं. तनिषने त्याच्याकडे थंडपणे बघितलं आणि म्हणाला, तू जरा जास्तच विचार करतोयस, पण तुम्ही आज मिस इराला मोठी खबर मिळवून दिली हे तुम्ही नाकारू शकत नाही. तनिषची नजर एका जागी स्थिरावली. तो असा माणूस होता ज्याला लोकांना गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसायची गरज वाटायची नाही, पण त्यानं यावेळी लगेचच स्पष्टीकरण दिलं. ते नीरजसाठी देत होता की स्वतःसाठी हे मात्र त्याला कळलं नाही. मी त्याचा फारसा विचार केला नाही, नीरज उत्तरला. छे, अपर्णाला त्रास देण्यासाठी तुम्ही दुसरं काहीही करू शकत होता, पण तुम्ही तिथून निघून आलात. कारण? तनिषने त्याच्याकडे बर्फासारख्या थंड नजरेने बघितलं. त्यामुळे नीरजनं लगेचच हात वर केले आणि तो म्हणाला, ठीक आहे, मी गप्प बसतो. नीरजनं वरती बघितल्यावर फिल्मिंग सेट मधून बाहेर पडत असलेल्या व्यक्तीकडे बघून उत्साहानं हात हलवला. तनिषनं त्याची मान वळवली आणि त्याला खिडकीच्या काचेतून नीरजला पाहून इराच्या चेहऱ्यावर हसू उमटताना दिसलं. तिनं सुद्धा नीरजकडे बघून हात हलवला आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते आनंदी हसू बघून त्याचं हृदय जड झाल्यासारखं वाटलं. सेटच्या समोर असलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल नव्हता. तिनं पटकन दोन्ही बाजूला नजर टाकली आणि बेसावधपणे रस्त्या पलीकडे धावली. तनिषने एका गाडीला तिच्या शेजारून वेगानं जाताना पाहिलं आणि नकळत त्याच्या कपाळाला आठ्या पडल्या. इरा त्या काळ्या BMW कडे धावत आली आणि ती गाडीवर हात ठेवून उद्गारली, मिस्टर नीरज, तुमची गाडी सुद्धा तुमच्या एवढीच डॅशिंग असेल असं मला वाटलं नव्हतं. नीरजने लगेच संधी साधून भाव मारून घेतला. मला माहित आहे मी किती हँडसम आहे ते, पण माझे गुड लुक्स मिस्टर खानविलकरांच्या शेजारी उभं राहून वाया जातात. त्यांच्या इतकं रुबाबदार दिसणं शक्यच नाही ना. इरानं लगेच त्याला दिलासा दिला. डोंट वरी, मिस्टर खानविलकर खूपच शिष्ट आहेत. बॉयफ्रेंड म्हणून तुमचाच टाईप बेस्ट आहे. नीरजने हळूच त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून तनिषकडे नजर टाकली आणि त्याला तनिषचा पांढरा फटक पडलेला चेहरा दिसला. तो खोडकरपणे हसत पुढे गेला, पॅसेंजर सीटच्या बाजूचं दार उघडलं आणि तिला म्हणाला, मिस इरा, प्लीज आत बसा. इरा त्याच्याकडे बघत गाडीमध्ये बसली आणि गोड आवाजात म्हणाली, तुम्ही मिस्टर खानविलकरांपेक्षा किती वेगळे आहात, अगदी वेल मॅनर्ड. तिनं तिचं वाक्य पूर्ण करण्याआधी तिला तिच्या मागे एक प्रकारचा सेंट जाणवला. तिनं मान वळवली आणि तिच्या लक्षात आलं की तनिष एवढा सगळा वेळ गाडीतच बसलेला होता. इरा लगेचच स्तब्ध झाली आणि तिने एक आवंडा गिळला. तिला तिथून पळून जावंसं वाटलं. तिनं वळून पाहिलं तेव्हा तिला नीरज दुष्टपणे हसत गाडीचं दार आपटताना दिसला. इरा दचकली. नीरज दार बंद करून मागच्या बाजूला चालत गेला आणि तो मागचा दरवाजा उघडणारच होता एवढ्यात गाडी अचानक सुरू झाली आणि निघून गेली. तो ओरडला, ओये, मी अजून गाडीत बसलो नाहीये. पण त्याचं ओरडणं कोणालाच ऐकू गेलं नाही, कारण गाडी ऑलरेडी पुढच्या जंक्शन पर्यंत पोचली सुद्धा होती. इराला गाडीत बसून लाडू चोरताना पकडल्या गेलेल्या लहान मुलासारखं अपराधी वाटत होतं. तिनं तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून तनिषकडे नजर टाकली आणि तिला त्याचा निर्विकार चेहरा दिसला. त्याच्या नजरेतून जाणवणारा थंडपणा एवढा भयंकर होता की तिला ती गोठून जाईल असं वाटत होतं. गाडीमध्ये नको वाटावी एवढी शांतता होती. तिनं परत आवंडा गिळला आणि काळजीपूर्वक म्हणाली, मिस्टर खानविलकर, मिस्टर नीरज तुमच्यापेक्षा हँडसम आहेत असं म्हणायचं नव्हतं मला. त्याचं काय आहे, त्यांच्यासारखे सनशाईन पर्सनॅलिटीवाले लोक सुद्धा जास्त पॉप्युलर आहेत. गाडीतलं वातावरण आणखीन थंड झालं. आपण नको त्या गोष्टी बोलून बसलोय हे जेव्हा इराच्या लक्षात आलं तेव्हा तिनं तिचं तोंड बंद ठेवायचं ठरवलं. तिनं परत एकदा त्याच्याकडे नजर टाकली
तिला जेव्हा आज काय घडलं होतं ते आठवलं तेव्हा ती म्हणाली, आज तुम्ही जे केलं त्यासाठी थँक्यू मिस्टर खानविलकर. जेव्हा तिचं वाक्य संपलं तेव्हा गाडी अचानक थांबली आणि एकाएकी तिच्यावर कोणीतरी झडप घातली. इराला तो ओळखीचा उग्र वास आला. तिला एवढा धक्का बसला की ती क्षणभर श्वासोच्छ्वास करायची थांबली. तिनं जेव्हा तिच्या चेहऱ्यापासून जेमतेम 5 सेंटीमीटर अंतरावर असलेल्या तनिषच्या चेहऱ्याकडे पाहिलं तेव्हा ती इतकी चकित झाली की तिच्या तोंडातून धड शब्द सुद्धा फुटेना. मिस्टर मिस्टर खानविलकर. त्यानं त्याचे डोळे बारीक केले आणि त्याच्या नजरेत थोडी अस्वस्थता झळकली. ते पाहून इराला तो आता विचित्र वागत असल्यासारखं वाटलं. मग तिनं त्याचा आवाज ऐकला. तुला खरंच माझे आभार मानायची गरज आहे. तो पुढे बोलायला लागला तसं इराचे डोळे विस्फारले. तू एवढ्या कष्टांनी हळूच आपल्या फोन्सची अदलाबदल केलीस. हा प्लॅन तू सेटवर घुसून मला अपर्णाला धडा शिकवणं भाग पाडण्यासाठी केला होतास का? इरा स्तब्ध झाली. म्हणजे तो तिच्याबद्दल हा विचार करायचा. तिला त्याचा तिच्याबद्दल गैरसमज झालेला नको होता. मी मुद्दाम चुकीचा फोन नाही घेऊन गेले. मी याचा पुरावा कुठे आहे? हे 4 शब्द ऐकून इराला पुढे काय बोलावं ते सुचेना. तिच्याकडून ते चुकून घडल्याचा पुरावा का आणि कुठून येणार होता? तिच्याकडे तिनं ते मुद्दाम केलं नाही हे सिद्ध करण्याचा काहीच मार्ग नव्हता. इराने तिच्या मुठी आवळल्या. मी तुमची मदत मागितली नव्हती. तनिष चुकचुकला आणि म्हणाला, मी जर आज तुझी मदत केली नसती आणि उद्या तुझी मिसेस खानविलकर अशी ओळख उघड झाली असती तर माझ्या करिअरवर वाईट परिणाम झाला असता. अच्छा, तर त्यानं तिला मदत करण्याचं खरं कारण हे होतं. इराला धक्का बसला. अचानक हॉर्न वाजण्याचा आवाज आला. त्यांना त्यांच्या रिअर मिरर मधून त्यांच्या मागे उभी असलेली गाडी अधीरपणे हेडलाइट्स चालू बंद करत असलेली दिसली. मग तनिष त्याच्या सीटवर परत जाऊन बसला आणि त्यानं गाडी सुरू केली. तो समोर बघत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव नॉर्मल व्हायला लागले, पण त्याच्या हृदयाची धडधड मात्र शांत होईना. तिनं त्याचे आभार मानले होते, पण तरीही त्याला त्यात उपहासच जाणवत होता. 8 वर्षांपूर्वी तिनं त्याला भयंकर वागणूक दिली होती आणि तरीही तो तिला आता मदत करत होता. त्याला पुन्हा चीड आली. त्यानं खिडकीची काच थोडी खाली केली आणि गार वाऱ्याची एक झुळूक आत आली. त्याचा राग जरा शांत झाला. त्यानं त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की तिचं बोलून झाल्यावर ती गप्प झाली होती आणि मान खाली घालून बसली होती. त्या क्षणी तिचे रेशमी केस वाऱ्यावर उडत होते आणि ती नकळतच स्वतःला मिठी मारून बसलेली होती. गारठ्यामुळे तिचं शरीर थरथर कापत होतं. ते बघून त्याच्या मनात जो काही थोडाफार राग होता तोही निघून गेला. त्यानं शांतपणे आणि हळुवारपणे खिडकीची काच वर केली आणि समोर बघितलं. थोड्या वेळानं ते खानविलकर बंगल्याकडे परत गेले. गाडी थांबली आणि तनिष बाहेर पडून इराची वाट सुद्धा न बघता लिव्हिंग रूमकडे निघून गेला. इराने सुटकेचा निश्वास टाकला. तो गेल्यावर श्वास घेणं तिला जरा सोपं वाटायला लागलं. मग ती सुद्धा गाडीच्या बाहेर पडली आणि लिव्हिंग रूम मध्ये शिरली. तनिष तिथून कधीचाच निघून गेला होता. केअरटेकर तिच्यापाशी येऊन म्हणाली, मिस इरा, मिस्टर खानविलकर वरती त्यांच्या खोलीत आहेत. इराने ते ऐकून मान डोलावली आणि वरच्या मजल्यावरच्या गेस्ट रूम मध्ये गेली. आता तनिषची नक्कीच तिच्याकडे बघण्याची इच्छा नसणार. मग त्याच्यासमोर जाऊन त्याचं डोकं कशाला फिरवायचं? काही वेळानंतर केअरटेकरनी दरवाजा ठोठावला आणि ती रूम मध्ये आली. मिस इरा, सर म्हणाले की तुमच्या हाताला जखम झालीये. त्यांनी मला त्यावर मलमपट्टी करायला पाठवलंय. तिच्या हाताची दुखापत त्याच्या लक्षात होती. तिच्या मनात हा विचार येताच तिनं तो झटकून टाकला आणि स्वतःच्याच डोक्यावर टपली मारली. तिनं स्वतःला बजावलं, जास्त विचार करू नकोस. तिच्या जखमेला मलम लावून झाल्यानंतर केअरटेकर तिच्यासाठी हलकं जेवण घेऊन परत आली.
इराचा खाऊन झाल्यावर ती तनिषचा फोन हातात घेऊन त्याकडे बघत बेडवर पडली. तिनं आत्ता जाऊन त्यांचे फोन एक्सचेंज करून घेणं योग्य ठरलं असतं का? इरा बेडवरून खाली उतरली. तिनं दरवाजाबाहेर डोकावून बघितलं आणि ती मास्टर बेडरूमकडे चालत गेली. तिनं हळूच दरवाजा उघडला. तिला बाथरूम मधून पाणी वाहत असल्याचा आवाज आला. तिला अचानक एक्साइटेड वाटायला लागलं. पण ती तिचा फोन शोधायला आत शिरणारच होती, एवढ्यात बाथरूमचा दरवाजा अचानक उघडला. त्या मागोमाग तनिष खानविलकर फक्त एक बाथरोब घालून बाथरूमच्या बाहेर पडला.